नमस्कार लाडक्या बहिणींनो. सध्या लाडकी बहिणी योजनेमध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ई-केवायसी करताना हा आधार क्रमांक दुरुस्ती यादीमध्ये नाही असा एरर येतोय. हा एरर नेमका काय आहे? तुमचे पैसे येणार का बंद झाले? पुढे काय करायचं? या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट समजून घेऊ. हा एरर काय येतो? 3 मुख्य कारणे. तुमची केवायसी आधीच बरोबर झाली आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी योग्य केवायसी केली असेल आणि तुम्हाला नियमित हप्ते मिळत असतील, मग तुमचा नंबर दुरुस्ती यादीमध्ये येणारच नाही. त्यामुळे हा एरर येतो, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कधीच केवायसी केली नाही. काही महिलांनी अजून केवायसी केलीच नाही, पण आता दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्षात ठेवा, सध्या फक्त केवायसी दुरुस्ती सुरू आहे, नवीन केवायसी नाही. त्यामुळे असा एरर येतो. तुम्ही अपात्र इनएलिजिबल ठरलात तर, खाली लटींमध्ये येत असाल तर, घरात 4 चाकी वाहन, सरकारी नोकरी, ITR भरत असाल, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, कुटुंबात पात्र सदस्य मर्यादा पूर्ण, तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात आणि हा एरर दिसू शकतो. केवायसीमध्ये चूक झाली असेल तर काय करायचं? जर तुम्हाला खात्री आहे की केवायसीमध्ये चूक झाली होती, वारंवार ट्राय करा. कधीकधी वेबसाईटचा टेक्निकल एरर असतो. तरीही होत नसेल तर जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जा. तिथे तुमचं केवायसी स्टेटस तपासा. मोबाईलवर केवायसी स्टेटस तपासता येत नाही, फक्त सरकारी कार्यालयातच तपासता येते. जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जा. तिथे तुमचं केवायसी स्टेटस तपासा. सध्या फक्त दुरुस्ती प्रक्रिया चालू आहे, नवीन ई-केवायसी चालू नाही. शेवटची तारीख. ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत आहे 30 एप्रिल 2026. मग लाडक्या बहिणींच्या मनातील मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. पैसे येणार का बंद झाले? आम्हाला अपात्र केलं का? पुन्हा केवायसी करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे. केवायसी बरोबर असेल तर पैसे येतील. केवायसी चूक असेल तर दुरुस्ती करा. केवायसी केलेली नसेल तर सध्या शक्य नाही. घाबरू नका. आधी तुमची स्थिती समजून घ्या. चुकीची माहितीवर विश्वास ठेवू नका. आता याचा निष्कर्ष, कन्क्ल्यूजन काय निघाला? तर आधार क्रमांक दुरुस्ती यादीमध्ये नाही हा एरर नेहमीच वाईट नसतो. बहुतेक वेळा याचा अर्थ तुमची केवायसी बरोबर आहे. त्यामुळे सुद्धा येत असतो, घाबरायचे काही कारण नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.